नमस्कार प्रेक्षकांनो, आता सूर्य हा त्याच्या आईचा जीव वाचवणार आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं होणार आहे, तर त्या जेलमध्ये आता जो डॅडी आहे तो आशावरती ॲसिड अटॅक करणार आहे आणि त्याच वेळी सूर्या हे नजर ठेवून पाहणार आहे आणि सूर्या तिचा जीव वाचवणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे आता धनू दीदी आहे, ती बसलेली असते आणि तेव्हा राजू तिथे येते आणि राजू येऊन धनूच्या समोर तिथे पैंजण पकडते। ती म्हणते दादा, पण जेव्हा ती पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण तिचा दादा नसतो तर ते पैंजण आणलेलं असतं ते धनूने आणलेलं असतं आणि राजूने आणलेलं असतं आणि ती धनूला पैंजण देते। राजूने पैंजण आणलेलं पाहून धनू मात्र खुश होते आणि ती विचारते कशाला पण। तेव्हा भागू आणि ती सांगायला लागते की राजू दीदीला ऑर्डर मिळालेली होती आणि त्याचे पैसे मिळाले, त्याच्यासाठी तिने आपल्या सगळ्यांना हे आणलेलं आहे। तेवढ्यात सूर्या तिथं आलेला असतो। सूर्या म्हणतो काय आहे हे सगळं? तेव्हा राजू सांगते की अरे सूर्या दादा, मी लाडू बनवले होते ना, आणि मग ती लाडूची ऑर्डर आलेली होती आणि त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं सूर्या सांगत असतो। आणि त्याबरोबर सूर्या म्हणतो की खरंच, आणि माझी राजू खरंच हुशार झाली आहे, माझ्या बरोबरीने पैसे कमवायला लागलेले आहे हे ती सांगत असते। तेव्हा मात्र सूर्याला भारी वाटत असतं आणि मग सूर्याला ते डिंक लाडू म्हणलं की त्याला खूपच नवल वाटतं, त्याला त्याच्या आईची आठवण येते। आणि त्यावेळेसच राजू म्हणते की अरे मला अजून एक ऑर्डर मिळाली दादा। त्यावेळेस तुळजा म्हणते की अगं राजू, मला पण उद्या काही लाडू दे, मला जेलमध्ये तिथं आहेत ना तिथं घेऊन जायचे आहेत। सूर्याला लाडू हातात दिला जातो आणि सूर्याला त्या क्षणी आईची आठवण येते, कारण त्याची आई पण एवढे छान लाडू बनवायची आणि त्याला आठवायला लागतं की आई घरातल्या सगळ्यांसाठी ते लाडू बनवायचे। आणि खरं तर त्याला खूप वाईट वाटत असतं, आईची आठवण येत असते। आई स्वतःच्या हाताने लाडू बनवायची, सगळ्या घरादाराला खाऊ घालायची, सगळ्यांची काळजी घ्यायची, ह्या सर्व गोष्टी आठवत असतात। सूर्या मात्र खूपच उदास झालेला असतो आणि तो तिथून निघून जातो। सगळ्याजणी विचार करत असतात की काय झालं सूर्याला, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो, सगळ्याजणी पाहत असतात। आणि त्यावेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राजू त्याचबरोबर तुळजा बोलत असतात। तुळजा म्हणत असते मला पण उद्या लाडू दे। तेव्हा राजू सांगते की हो। धनू म्हणते की तू वहिनीला लाडू उद्या ना ताजे बनवून दे, ते मला खाऊ दे, असं म्हणत धनू ते लाडू खायला घेते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणत असते की बघूया, आणि तुळजा बोलत असते। त्याचबरोबर ती सांगत असते की जेलमधल्या काही आहेत ना, त्यांना मला ते लाडू द्यायचे आहेत, त्यांना गरज आहे ना, त्यासाठी ते लाडू त्यांच्यासाठी मला घेऊन जायचं आहे असं ती सांगत असते। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्याजणी बोलत असतात आणि तुळजा पण खुश झालेली असते, कारण एवढं सगळं ह्या राजूने हे सगळं केलेलं असतं आणि त्यांना खूपच छान वाटत असतं। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्या झाडाच्या जवळ आलेला असतो आणि त्याचबरोबर झाडाच्या जवळ आल्यानंतर सूर्या म्हणत असतो की काही झालं तरीही, मी कितीही म्हणलं तरीही तुझी आठवण काही माझ्या डोक्यातून जात नाही, तुझ्या आठवणींसाठीच मी आहे असं सूर्या बोलत असतो। कारण मला आठवतंय तूही लाडू बनवायची, खूप छान लाडू बनवायची, ये ना ग एकदा ये ना, मी ना कितीतरी दिवस झाले शांत झोपलेलो नाही आहे, तुझं अंगाई गीत मला ऐकायचं आहे, तुझं अंगाई गीत ऐकून मला झोपी जायचं आहे, हे सगळं बोलणं झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या बोलत असतो की आई मला तुझी खूप आठवण येते, मला ना कळतच नाही आहे की मी काय केलं पाहिजे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। त्यावेळेस सूर्या आईशी बोलत असतो, खूप उदास झालेला असतो, आई प्लीज ये ना गं, एकदा ये, तू कुठं आहेस मला माहीत नाही आहे, पण तू सुखात राहा, जिथं असशील तिथं सुखात राहा, एकदा येऊन जा, एकदा आम्हाला भेटून जा। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सूर्या आईशी बोलत असतो आणि तो आता घरात निघालेला असतो। तेवढ्यात डॅडींचा फोन येतो आणि डॅडी म्हणतात की काय झालं का, आली का आमची लेक जेलमधनं? तेव्हा डॅडींना सूर्या सांगतो की हो। डॅडी सांगत असतात की काय झालं आज, कसं आहे, म्हणजे कसं झालं प्रोग्राम? त्यावेळेस सूर्या सांगत असतो मला नाही माहिती, कारण मला आज जायला परवानगी नव्हती ना, हा पण उद्या जाता येणार आहे, काहीतरी सत्कार होणार आहे, तुळजाचा पण सत्कार असणार आहे, त्यामुळं मला तिथं जाता येणार आहे, हे डॅडींना तो सांगत असतो। डॅडींची मात्र इकडे वाट लागलेली असते, डॅडींना कळायचं बंद झालेलं असतं, कारण काही झालं तरीही डॅडी मात्र आता तोंडावर पडणार असतात, कारण डॅडींना सूर्याने सांगितलेलं असतं
की तो उद्या जेलमध्ये जाणार आहे. मग डॅडी लगेचच रखमीला फोन करतात आणि तिला सांगू लागतात की हे बघ, तुला काम करायचं आहे. काही झालं तरी हे काम व्यवस्थित होणं गरजेचं आहे, कारण तू काय आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. आणि जोपर्यंत हे सगळं जे काय आहे ते तू करणार नाहीस तर मग तुला त्या गोष्टीचं हे वाटणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि सोबतच डॅडी म्हणत असतात की तुला हे करावं लागेल. आता तुळजा इकडे लाडू भरत असते डब्यात. सूर्या म्हणत असतो, तुळजा हे काय चाललं, हे लाडू कशाला तू डब्यात भरते. तेव्हा तुळजा सांगू लागते की अरे ते न्यायचे आहेत ना, आणि त्यासाठीच मी डब्यात भरत आहे. असं सांगितल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणतो की तुळजा, तुझ्यासारखा डॉक्टर असला पाहिजे बघ. औषध उपचार नाही, पण तू तिथं औषधाच्या जागी डिंक लाडू देणार आहेस, त्यामुळं भारीच वाटणार आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. मग सूर्या म्हणतो की तू एवढी चांगली आहेस की तुला पण एक दिलं पाहिजे ना, तुला पण लाडू खाऊ घातला पाहिजे. असं म्हणत तो लाडू खाऊ घालत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा इकडे बोलत असते आणि त्याचवेळी आशा झोपलेली असते. तिला अंधाऱ्या कोठडीची शिक्षा झालेली असते आणि ही रखमी तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते की बघ, तुझं आता शेवटच करणार आहे. काही झालं तरी हे तुला मी संपवणार आहे हे तिनं ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी आशाला संपवण्याची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात ती हवालदार आहे पोलीस, ती तिथे येते आणि विचारू लागते, तू इथं काय करते, चल निघ बाहेर, माझे मी बघते त्यांना ताप आलाय का नाही ते, तू बोलायची काही गरज नाही. हे सगळं बोलणं तिचं चालू असतं आणि आशाचा जीव तिच्यामुळे वाचलेला असतो, नाही तर आशाला संपवायचा पूर्ण प्लॅन तिनं केलेला असतो आणि ते आशाचा जीव वाचलेला असतो. मग आशाला औषधं वगैरे दिली जातात आणि ती आशाशी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे सूर्याला मात्र खूपच नवल वाटत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे छान तयार झालेले असतात आणि इकडे धनुचं काय चाललं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तर धनु मात्र इकडे शैलेशबरोबर फोनवर बोलत असते. तर तुळजा म्हणत असते की सूर्या, धनुला काय बोलायचं नाही, बोलू दे, त्यांचं लग्न ठरलं आहे ना, त्यांची मनं जुळू दे, एकमेकांशी बोलू दे, त्यांना कळू दे त्यांचं काय आहे, त्यांचं मत काय आहे, एकमेकांना समजून घेऊ दे. तेव्हा सूर्या म्हणत असतो, तुला तुळजा असंच का वाटतं गं, मी प्रत्येक वेळेस चिडवत राहील किंवा मी असं बोलेल, तसं काही नाही होणार गं तुळजा, असं तो सांगत असतो. त्यावेळेस तुळजा म्हणत असते ठीक आहे. इकडे डॅडी मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असतात. डॅडींना आता त्यांना कळतच नसतं, त्यांना जणू काय पेपर भरलं की काय असं झालेलं असतं, कारण आल्या आल्या त्यांना न्यूज मिळालेली असते. सकाळ सकाळ त्यांना न्यूज दिलेली असते, ती म्हणजे इथे छत्रीने येऊन सांगितलेलं असतं की आपलं काम झालेलं नाही. आणि छत्रीने जेव्हा असं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता डॅडींची वाट लागलेली असते. छत्रीनं जेव्हा त्यांना सांगितलेलं आहे की हे काम झालेलं नाही आणि तेव्हा डॅडी मात्र पाहतच राहतात. आणि मग सूर्या तुळजा आता जेलमध्ये आलेले असतात. सगळ्या बायकांना तिथे मास्क घालायला दिलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की तुम्हाला हा मास्क घालावा लागणार आहे आणि त्यासोबतच मास्क घालूनच सगळ्यांच्या समोर यायचं आहे. सूर्या तुळजा तिथं आलेले असतात. सूर्याला पण खूप उत्सुकता असते, तिथे सर्वांना भेटायचं असतं आणि त्याचबरोबर त्या मावशींना भेटायचं असतं पर्सनली, ज्यांच्यामुळं सूर्या आणि तुळजा हे दोघंही आता त्यांना भेटणार असतात. सूर्या तर खूपच इम्प्रेस झालेला असतो, त्यांना खूप भेटायचं आहे असं त्याला वाटत असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं सूर्या आणि तुळजा दोघंही पुढे जात असतात आणि त्याचवेळी सूर्याने आणलेला जो बुके आहे तो खाली पडतो आणि मग सूर्या आणि तुळजा तिथे येतात. सूर्या वागतो, त्यांच्या पायाला त्याचा हात लागलेला असतो, म्हणजे त्याला त्याच्या आईचा आशीर्वाद मिळालेला असतो आणि त्या मात्र मागं फिरून पाहत असतात. आशाला मात्र कळत नसतं की काय झालं अचानक आणि ती पण मागं फिरून पाहते. तिला असं वाटत असतं की आपल्याच जवळचं कोणीतरी आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता छत्री पोहोचलेलं असतो आणि छत्रीने पुढचं कारण सुरू केलेलं असतं. काही झालं तरी छत्रीच्या डोक्यात एकच प्लॅन असतो की हे सर्व जे काही घडलेलं आहे ते आता हिलाच संपवायचंच आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि छत्री मग ॲसिड घेऊन आलेलं असतो आणि ते ॲसिड दिलेलं असतं, कारण सूर्याने जर त्याच्या आईचा चेहरा बघितला तर सूर्या नक्कीच ओळखणार ही खात्री असते, म्हणूनच त्याने ॲसिड आणलेलं असतं आणि ते ॲसिड आता तिच्या तोंडावरती टाकायचं ठरलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ते ॲसिड सूर्या पाहत असतो आणि सूर्याला धक्का बसतो, म्हणतो की हे काहीतरी नवीनच घडत आहे आणि सूर्या विचार करू लागलेला असतो की काही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, एवढं सूर्याच्या डोक्यात असतं, कारण कोणीतरी काहीतरी कांड करणार आहे. आणि ती बाईबरोबर सूर्याला ओळखू येते आणि सूर्या तिच्या मागं म्हणजे रखमीच्या मागं जाऊ लागतो. सूर्याला खरं तर धक्का बसलेला असतो, हे सगळं काय घडतंय हा प्रश्न पडलेला असतो आणि नेमकं आता
आशाला ती बाई बोलवून घेते आणि तिच्या अंगावरती ते ॲसिड टाकणार असते, तिच्या तोंडावरती. तोपर्यंत सूर्या तिथं जातो आणि आशाला बाजूला करून तिचा जीव वाचवतो. आणि त्याचबरोबर घडलेलं असतं मात्र असं, आता ती रखमी मात्र इकडे सूर्याच्या तोंडावरती ते ॲसिड मारायला लागलेली असते. आता सूर्याच्या तोंडावरती तो फवारा मारला जाणार का, सूर्याची अवस्था काय होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.